श्रीराम. नमस्कार. अमेरिकेत स्थलांतरित होऊ की कॅनडामध्ये, अशा आशयाचा एक व्हिडिओ आपण बनवला होता. त्यावर अनेक जणांनी प्रतिक्रिया नोंदवली की तत्वांच्या आधारे अशी अनवट प्रेडिक्शन्स कशी करता येतात, त्याची उदाहरणं आम्हाला सांगा. ज्या वेळेला आपण ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांना तत्व आहे, राशींना तत्व आहे, अंशांना म्हणजे नवमांश इत्यादींना तत्व आहे, नक्षत्रांनाही वेळप्रसंगी तत्व आहे, अशा गोष्टी आपण म्हणतो, तेव्हा साहजिकच आहे त्या तत्वांचा वापर करून त्यांचा आधार घेत निश्चितपणे आपल्याला काही अनवट प्रेडिक्शन्स करता येतात. हे तर निश्चित आहे. ज्या वेळेला आपण ज्योतिषशास्त्राच्या बेसिक्स गोष्टींच्या थोडंसं पुढे जातो आणि आपल्याला नक्षत्र, वेगवेगळे अंश यांचाही विचार करता येतो, करावा लागतो, त्यावेळेला तर तत्वांचा आधार घेत अत्यंत कॉम्प्लेक्स विचार सुद्धा करता येतो. तुम्ही किती प्रोफिशियंट आहात त्याच्यामध्ये, त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात. खूप कॉम्प्लेक्स विचार करून सुद्धा, कॉम्प्लेक्स हे मी कॉमन दृष्टिकोनातनं म्हणतोय, तत्वांचा विचार करून आपल्याला सटीक उत्तरापर्यंत जाता येऊ शकतं काही प्रश्नांमध्ये. पण इतक्या कॉम्प्लेक्सिटीचा विचार तूर्त करूच नको या. अजिबात नको करूया. केवळ साधा सिंपल विचार करून सुद्धा कित्येक प्रश्नांची तुम्ही अत्यंत विलक्षणरित्या उत्तरं देऊ शकता कशी, ते आपण काही प्रश्नांच्या आधारे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. की अजिबात कॉम्प्लेक्स विचार ह्या कुठल्या प्रश्नांमध्ये नाहीये उत्तराचा, पण तरीही तत्व मुख्य आधाराला घेऊन कसे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि आपण स्वतः त्या उत्तराबद्दल कसे कन्व्हिन्स्ड असतो, हे आपण आज पाहणार आहोत. अर्थात ज्या वेळेला अशी तुम्ही प्रेडिक्शन्स कराल आणि त्याचे काही कालाने जातकांकडनं तुम्हाला प्रतिसाद मिळतील, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसेल. पण त्याच्या आधी कसा विचार करावा हे मर्म थोडंसं आपण आज उलगडून पाहूया. त्यासाठी मुद्दाम मी काही कुंडल्या आणि प्रश्न तुमच्या पुढे मांडणार आहे. आपण ह्या 4 कुंडल्या पाहूया, जेणेकरून हा मुद्दा तुम्हाला उलगडेल. मी स्क्रीन शेअर करतो. एका व्यक्तीचा प्रश्न आहे की ते संस्था एक स्थापन करणार होते, तर त्याचं नाव काय ठेवू? त्यांचं नाव आहे विक्रम आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे मृदुला. संस्था त्यांच्या एकट्याच्या नावाने अर्थातच आहे, पण त्यांना वाटत होतं की पत्नीचं नाव मृदुला हे आपण ठेवावं किंवा ठेवू शकतो का. मी मुद्दाम अख्खी कुंडली इथे मांडलेली नाही की जेणेकरून अनेक ग्रह पाहून तुम्हाला गोंधळात पडण्यासारखी स्थिती व्हायला नको. एखादी संस्था स्थापन करायची, स्वतःची एंटिटी स्थापन करायची म्हटल्यानंतर ते मुख्य कार्य राहतं दशमस्थानाचं. यांचा प्रश्न असा आहे की संस्था स्थापन करायची आहे, नाव काय ठेवते सांगा. विक्रम एंटरप्राइजेस की मृदुला एंटरप्राइजेस? आता ह्यांच्या कुंडलीमध्ये म्हणजे पहिली कुंडली वृश्चिक लग्नाची, त्याच्यात तुम्ही पाहाल तर लक्षात येईल की दशमस्थानामध्ये सिंहरास आहे, त्यात मंगळ आहे आणि चंद्र आहे. आता विक्रम ठेवू का मृदुला ठेवू, ह्या प्रश्नाचा विचार तुम्हाला इतरही अनेक पद्धतीने करता येऊ शकतो. प्रश्न कुंडली मांडून करता येईल, कृष्णमूर्तींमध्ये एलेसारडी मांडून करता येईल. पण जन्मकुंडलीच व्यक्तीची साक्षात समोर असताना त्यातल्याच दशमस्थानाच्या ग्रहस्थितीचा आधार घेत तुम्हाला तत्वांचा विचार करून किंवा ग्रहांच्या कारकत्वांचा विचार करूनही याचं उत्तर देता येतं. ते कसं ते आपण पाहूया. विक्रम या नावामध्ये एक ऊर्जा आहे, एक शक्ती आहे, एक वरचढपणा आहे, काहीतरी मिळवल्याची, सत्ता असल्याची, मर्दुमकीची जाणीव आहे. तो अर्थ आहे त्याच्यात. मृदुला मध्ये अत्यंत सॉफ्ट नेचर आहे, टेंडर नेचर आहे, तिथे हळवेपण आहे. विक्रम हा शब्द पुरुष प्रकृती प्रधान आहे, मृदुला हा शब्द स्त्री प्रकृती तत्व प्रधान आहे. मग आता यांच्या दशमस्थानातली ग्रहस्थिती काय सांगते? तर आधी मुळात दशमातले ग्रह बलवान आहेत का? तर येस, वृश्चिक लग्न आहे, लग्नेश मंगळ दशमात आहे आणि भाग्येश चंद्र दशमात आहे. म्हणजे एकतर दशमाला बळ मिळतं, ही पहिली गोष्ट, कारण 2 इष्ट भावेश दशमात येतात.
दोघेही तिथे मित्र राशीत आहेत, म्हणजे दोघेही राशी बली पण आहेत, मंगळ तर स्थान बली पण आहे. म्हणजे ही ग्रहस्थिती अत्यंत बलवान आहे. अशा ग्रहस्थितीवर ह्या ग्रहस्थितीला अनुसरूनच जर नाव असेल यांच्या संस्थेचं, तर ते अधिक पोषक राहील. हा साधा सामान्य तर्क आहे. इथे मृदूला नाव आधी पटतं का? ते मृदुल्य किती आहे या दशमस्थानाच्या ग्रहस्थितीने दर्शवलेलं? तर मृदुलतेचा कारक ग्रह होतो चंद्र. चंद्र हा मार्दव दाखवतो, मृदुल्य दाखवतो. पण हा चंद्र इथे आहे मंगळासोबत आणि अग्नी राशीत. ह्या चंद्राच्या जलतत्वावर ग्रह साहचर्यामुळे आणि राशीमुळे अग्नितत्वाचा प्रभाव फार जास्त आहे. त्या मानाने मग त्याचं जलतत्व हे अग्नीच्या वेढलेपणामध्ये आहे. वेढलं गेलंय अग्नीने. याच चंद्रासोबत आणि मुख्यतः इथे बली असणारा मंगळ, जो करिअरच्या दृष्टीने रवी सोबत महत्वाचा आहे दशमात असताना, हा मंगळ मात्र धगधगता अग्नितत्वाचा ग्रह अग्नी राशीतच आहे. अग्नी राशीत लागतो आहे. सिंह या राजयोगी राशीतला मंगळ दशमात असेल तर त्याला विशेष प्राधान्य हे तुम्हाला द्यावंच लागेल. आता हा अग्नितत्वाचा धगधगता मंगळ, अग्नितत्वाचीच सिंह रास आणि अग्नितत्वाच्या राशीत असणारा चंद्र, म्हणजे रास ही अग्नितत्वाची झाली दशमातली. ह्याचा सगळ्याचा विचार करता, शिवाय चंद्र आणि लग्नेश दोघेही अग्नितत्वाच्या सिंह राशीत आहेत ह्याचाही विचार करता, तुम्हाला सहज लक्षात आलं असेल की ही ग्रहस्थिती मृदुला या नावापेक्षा विक्रम या नावाकडे अधिक झुकणारी आहे. ज्योतिषी म्हणून तुम्हाला हा सल्ला द्यायला काही सेकंद पुरतात, अगदी स्पष्ट सांगायचं तर. यात जर तुम्हाला त्या काळात सुरू असलेली दशा कुठली आहे, त्यांचा चंद्रमंगळाशी संबंध आहे का, वगैरेंचा विचार करता आला, त्यांची नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी काय आहे व्यवसायाची, ती ह्या सिंहेच्या चंद्रमंगळाशी जुळणारी आहे का, ह्याचा विचार करता आला तर अधिकच तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येईल. आता दुसरं उदाहरण पाहू. प्रश्न असा आहे की दोन घरं मिळत आहेत, एकाच बिल्डिंग मधली दोन घरं मिळत आहेत. एक सेम फ्लॅट म्हणजे सेम साईजचे फ्लॅट. एक आहे 104 नंबर आणि एक आहे 1401 नंबर. म्हणजे एक आहे पहिल्या मजल्यावरचं घर, एक आहे 1401 म्हणजे 14व्या मजल्यावरचं घर. कुठलं घेऊ? तुम्ही कोणी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अप्रोच केलात समजा, तर तुमचं उत्तर काही वेगळं येऊ शकतं. इथे आपण ज्योतिष शास्त्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहतोय. इथेही तुम्हाला प्रश्नकुंडली किंवा इतर पद्धतीने उत्तर देता येऊ शकतं. पण जन्मकुंडलीतली ग्रहस्थिती काय सांगते? कारण ती तर कॉन्क्रीट आहे ना अगदी. यांच्या चतुर्थ स्थानाशी निगडीत हा प्रश्न आहे. चतुर्थ स्थानात आहे अग्नितत्वाचा रवी, अग्नी राशीतच आहे. आपण आधी ग्रहस्थितीचा आढावा घेऊया. चतुर्थेश गुरु पण अग्नितत्वाच्याच राशीत आहे आणि त्या गुरुची ह्या रवीवर दृष्टी आहे, दोघांमध्ये शुभयोग आहे. म्हणजे चतुर्थातला ग्रह तर अग्नी राशीतच रवी, आणि चतुर्थेश पण अग्नी राशीत. साहजिकच आहे, अग्नितत्वाचं प्राबल्य इथे जास्ती दिसेल तुम्हाला. पण आता ह्याच्यावरनं ठरवायचं कसं की 104 की 1401? तर अग्नी हा वर जाणारा आहे. हा वर जाणारा अग्नी काय दाखवतो? तर उंचीवरची स्थळं दाखवतो. जल आणि पृथ्वी हे जमीन ह्यांना गुरुत्व जास्ती आहे, त्यांच्यामध्ये जडपणा जास्ती आहे. त्यामुळे जमिनीच्या जवळच्या गोष्टी जलतत्व आणि पृथ्वी तत्व अधिक दाखवतात. अग्नी हा वर जाणार आहे, तो उलटा वाहत नाही. मग जर ह्यांच्या चतुर्थ स्थानाशी निगडीत अग्नितत्व जर बलवान स्थितीत असेल, तर ह्यांना तुलनेने जमिनीपासून वरचा फ्लॅट फळेल, हा साधा सामान्य तर्क आहे. एकतर ह्यांच्या चतुर्थातला रवी हा राशीबली आहे, पहिली गोष्ट. गुरुही जरी अष्टमात असला तरी तो राशीबली आणि तो चतुर्थाला स्वस्थानाला पाहतोय. अग्नितत्व परसे इथे कुठेही बिघडलेलं नाहीये. अग्नितत्व परसे आणि ते त्यांच्या चतुर्थावर इन्फ्लुअन्स करत असेल, तर अग्नितत्वाला अनुसरून असलेला फ्लॅट ह्यांना फळणार, असा तर्क आपण लावला तर तार्किकदृष्ट्या तुम्ही चुकीचे नाहीत. पुढे मग त्या खरंच फ्लॅट घेतील,
ते तुम्हाला अभिप्राय देतील काही वर्षांनी वगैरे, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींवर कन्फर्मेशन होईल. त्यासाठी तुम्हाला काही कालाचा अनुभव घ्यावा लागेल. तो भाग वेगळा. ते प्रत्येकाचं वेगवेगळं होतं त्यामुळे. पण इथे आपण विचार कसा करू शकतो अशा प्रश्नांमध्ये, ते तुम्हाला मी माझी गोष्ट सांगतोय. माझी मतं, माझा अभ्यास सांगतोय. दुसराही विचार याच्यामध्ये करता येतो. मी त्यांना विचारलं की 104 आणि 1401 यांच्या दिशा कुठल्या आहेत? ओपन कुठल्या दिशेला अधिक जास्ती होत आहेत ते? तर ते म्हणाले 104 पश्चिम दिशा अधिक ओपन आहे. पश्चिमेला सगळ्या खिडक्या, बाल्कनी सगळं पश्चिमेला आहे. पूर्व क्लोज्ड आहे. 1401 पूर्व जास्त ओपन आहे. तर मी म्हटलं, तुमच्या चतुर्थावर अग्नितत्वाचा आणि रवीचा प्रभाव आहे. तर पूर्व दिशा ओपन असणं, उगवतीचा प्रकाश तुम्हाला येणं, हे तुम्हाला जास्त चांगलं आहे. 1401 त्याला क्वालिफाय होतो. म्हणजे एकतर दोन आपल्याला उत्तरं सापडली. एकतर 1401 हा उंचीवरचा आहे म्हणून पण, आणि 1401 हा पूर्व दिशा अधिक ओपन असणारी, सकाळचं कोवळं ऊन अधिक येणारी येणारा फ्लॅट आहे. दुसरी गोष्ट पाहाल तर चतुर्थे सुद्धा उदित गोलार्धात आहे कुंडलीच्या. हाही एक महत्वाचा भाग आहे. 3 घटक तिथे मिळाले. चौथा घटक सुद्धा तुमच्यापैकी ज्यांनी संख्या आणि संख्या यंत्र हे जे आपले वर्ग केले असतील त्यांच्या लक्षात आला असेल, इतरांच्या तो येणार नाही. कारण आपली न्यूमरॉलॉजी ही वेगळी आहे, जी मी तुम्हाला शिकवली. आपल्या न्यूमरॉलॉजीनुसार किंवा संख्याशास्त्रानुसार रवीचा अंक येतो 6, मंगळाचा येतो 5. 1401 मधल्या अंकांची जर बेरीज केली तुम्ही, तर 1 आणि 4 आणि 1 ही 6 अशी बेरीज येते. म्हणजे अगेन ती रवीशी जुळते. चार बाजूनी जर तुम्हाला कुंडली कन्फर्मेशन देतीये की उंचीवरचा तुलनेने असलेला 1401 फ्लॅट हा अधिक पोषक राहील, तर तुम्ही ज्योतिषी म्हणून कन्व्हिन्स्ड असता तुमच्या उत्तराशी. याला इतर कंगोरे आहेत, पण मी त्यात अधिक शिरत नाहीये. तुम्हाला फक्त तत्वांचा वापर कसा करायचा ते सांगतोय. आता एक अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न एकाने विचारला होता की अनेक महिने डोकेदुखी आहे, निदान होत नाहीये. यांनी ब्रेन स्पेशालिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन सगळ्यांकडे जाऊन झालं यांचं. ते तात्कालिक काही गोळ्या द्यायचे, एक्सरे झाले वगैरे वगैरे वगैरे, पण डोकेदुखीचं निदान काही होईना. कुंडली घेऊन समोर आले. बघा तत्वांचा विचार कसा करायचा ते. ह्यांचं आहे कुंभ लग्न जे आहे वायू तत्वाचं, आणि वायू तत्वाचा लग्नेश हा शनीचे, जो स्वतः मुळात आधी वायू तत्वाचा आहे. म्हणजे नॉट ओनली कुंभ रास वायू तत्वाची, त्याचा मालक शनी पण वायू तत्वाचा, आणि तो वृश्चिक राशीमध्ये आहे, थोडासा राशीगत निर्बली आहे. शिवाय यांचा रवी वृषभ राशीचा आहे, म्हणजे शनी हा वक्री होता यांचा. म्हणजे असं लग्नेश वक्री तो वायू तत्वाचा असताना आणि वायू लग्न असताना आहे. अशा वेळेला मुद्दाम मी यांचा चंद्र कुठल्या राशीत आहे हे तुम्हाला सांगत नाही, पण दोनच इनपुट्स देतो. यांचा चंद्र ही वायू राशीत आहे आणि त्या काळात यांना 7.5 होती. बहुतेक तो 7.5च्या आसपासचा काळ होता, किंवा 7.5चाच असेल कदाचित. 99% चंद्र वायू राशीत आहे, ते कन्फर्म. आता चंद्र वायू राशीत आहे म्हणजे षष्ठेश वायू राशीत आहे. लग्न वायू तत्वाचं लग्नेश वायू तत्वाचा शनी निर्बली अवस्थेत असताना, कारण रवीच्या प्रतियोगातला, आणि वक्री शत्रू राशी, म्हणजे वायू तत्वाचा मालक या नात्याने तो निर्बली झालाय, बिघडलाय असं म्हणा, निर्बली झालाय म्हणा. षष्ठेश पण वायू राशीमध्ये. अशा वेळेला वायूचं कार्य काय असतं, तर पृथ्वी तत्वाचा जर आजार असेल, तर पृथ्वी तत्वाचा आजार ज्या ठिकाणी होतो तिथेच दुखतं, कारण पृथ्वी काही पसरत जात नाही. पण वायूच्या आजारांचं तसं नसतं. आजाराचं मूळ एका ठिकाणी असतं आणि त्याचं दुखणं दुसरीकडे दिसू लागतं किंवा अनेक ठिकाणी दिसू लागतं. कारण वायू हा पसरणारा आहे, वायू हा छुपा आहे. म्हणून मी कुठल्याही प्रकारे जास्ती प्रिसाइजली त्यांना सांगत न बसता त्यांना मी एवढंच सांगितलं की तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे जाऊन आलात. तर म्हणाले आम्ही ह्या ह्या डॉक्टरांकडे जाऊन आलो, डोक्याचे वगैरे वगैरे.
मी म्हटलं तुम्हाला आणखीन काही होतंय का शरीरामध्ये, कुठे इतर काही ठिकाणी वेदना होतात किंवा काही जाणवत आहे का काही वेगळं? ते म्हणाले नाही, पण माझ्या अक्कल दाढी येते मला. तर मी म्हटलं की एक काम करा, तुम्ही डेंटिस्टकडे पण जाऊन प्रॉपर बघा की तुमच्या त्या अक्कल दाढेमुळे काही तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये ना. तर ह्या ज्या वेळेला डेंटिस्टकडे गेल्या, मग डेंटिस्टने एक्सरे वगैरे सगळं काढलं, तेव्हा लक्षात आलं की दाढेचं एक मूळ दुसऱ्या दाढेच्या मुळावर आडवं शिरून एक नस कुठली तरी दाबली जात होती, त्याच्यामुळे ती परसिस्टंट डोकेदुखी होती. जेव्हा त्या दाढेचं काम केलं, तात्काळ ती डोकेदुखी थांबली दुसऱ्या दिवसापासून. आता इथे इतर ग्रहस्थिती बघणं, ग्रहांचे नवमंश बघणं, त्या काळच्या दशा बघणं, ह्याचा विचार मी केलाच, तो भाग वेगळा. पण प्रधान विचार हा तत्वविचारच झाला ना, की तुमचं दुखतंय डोकं, पण मूळ कदाचित दुसरीकडे असू शकतं. कारण वायू प्राबल्य जास्ती दिसतंय तुमच्या त्या काळात म्हणा. त्यांना शनीची महादशा होती आणि त्यावेळेला, इफ माय मेमरी गोज वेल, शनीची महादशा त्यात 7.5. वायू म्हणजे परत वायू 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 आलंच परत. मी म्हटलं तुम्ही शोधा, दुसरीकडे असेल मूळ त्याचं, कदाचित तुमच्या त्या हा डोक्याचा इश्यू नाहीये. हा निष्कर्ष आपला निघाला. त्यामुळे तत्वांचा विचार अनेक प्रकारे करता येतो. मी इथे खूप सिम्प्लिस्टिकली सांगतोय तुम्हाला. आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. फक्त त्याआधी सूचना, की आता एक आठवडा पण नाही उरलेला आहे. येत्या रविवारी 7 तारखेला आपले गोचर, फल आणि कालनिर्णय ह्याचे वर्ग सुरू होतील. 4 महिन्यांचे ते वर्ग असतील. ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी लास्ट मोमेंट पर्यंत न थांबता क्विकली ऍडमिशन घ्या. बरंच काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला या वर्गांमध्ये. थिअरी पार्ट पण भरपूर असणार आहे आणि कुंडल्यांचाही पार्ट भरपूर असणार आहे. तर त्यांना आवर्जून ऍडमिशन घ्या. आता ह्या परिचित एक संतती सुख नाही, एका ज्योतिषांकडे कधी गेल्या होत्या. संतती सुख नाही असं त्यांनी मोघम सांगितलं, पण हे नाही सांगू शकले की संतती सुख नाही म्हणजे संतती होणार नाही का, संततीच होईल आणि संततीबद्दल काही अडचणी येतील वगैरे. त्यामुळे ह्या कॉन्शियस झाल्या आणि अनेक वर्षांना संतती होतही नव्हती लग्नानंतर. तर त्यामुळे कुंडली दाखवली, तेव्हा सिंपल विचार करून आपल्याला काही गोष्टी कशा सांगता येतात हे पहा. बाय द वे, ह्यांची रासही सिंहच आहे, म्हणजे लग्न सिंह आणि रास पण सिंह. म्हणजे काय होतं, तर चंद्राकडनं आणि लग्नाकडनं दोन्हीकडनं पंचमेश हा गुरुच होतो, जो संतती कारक ग्रह आहे. आता हा गुरु कुंडलीच्या अष्टम स्थानात आहे आणि राहू सोबत आहे, म्हणजे निश्चितपणे अडचण आहे, त्यात वादच नाही काही. त्यात वादच नाही काही. पण अशा वेळेला संतती होणारच नाही का? तर मी सिंपल विचार केला की लग्न आणि चंद्राचा पंचमेश गुरु हा जलतत्वाच्या राशीत आहे. इतरही काही गोष्टी बघितल्या, पण मी आता फक्त तत्वांवर फोकस करतोय. मुख्य आधाराला घेतलेली तत्व. आणि यांचा लग्नेश जो कालपुरुषाच्या कुंडलीतला पंचमेश आहे, ज्यांनी फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 1 वाचलाय, त्यांना रवीचं महत्व आणि संततीबद्दलचं कारकत्व हे लक्षात आलं असेल, वाचल्याचं आठवलं असेल. संतती कारक स्थानाचा नैसर्गिक मालक रवी, कुठल्याही क्रिएटिव्हिटीचा कारक ग्रह रवी, आणि पंचमेश गुरु, संततिकारक गुरु, हे दोघेही या कुंडलीत जलराशीत आहेत, पण दोन पापग्रहांसोबत आहेत म्हणून बिघडलेत. पण जलाचा पाठिंबा आहे. तेव्हा निष्कर्ष हा निघतो की संतती योगात अडचणी असल्या तरी अजिबातच नाही असं दिसत नाही. अर्थात येस, इतर काही कारण आहेत की ज्याच्यामुळे उपासना करावी लागेल किंवा काही उपाय करावे लागतील, इन्क्लुडिंग मेडिकल ट्रीटमेंट इन्व्हेझिव्हली घ्यावी लागेल. पण संतती पूर्ण होणारच नाही असं आउटराईटली सांगण्यासारखी कुंडली नाही. तुम्ही नक्की प्रयत्न करा. आणि मग इतर काही गोष्टी त्यात मी शिरत नाही आता. आणि त्यानुसार यांना संतती झाली, कालांतराने झाली पण झाली. आता आपण ह्या 4 गोष्टींमध्ये जे अभ्यासलं, त्यात तत्व सोडून काय विचार केला मला सांगा तुम्ही. तत्वांचा विचार ज्या वेळेला आपल्याला करता येतो, त्यावेळेला तो अगदी बेसिक साध्या लेवलला सुद्धा करता येतो. आणि तुम्ही जितक्या कॉम्प्लेक्स लेवलला करू शकाल तितकं तर मग काय, मग स्काय इज द लिमिट. कारण कितीतरी गोष्टींमध्ये तत्वांचा विचार आपल्याला करता येऊ शकतो, कितीतरी गोष्टींमध्ये. जसं मी आत्ता म्हटलं की आरोग्याच्या ह्याच्यात आजपर्यंत आय डोंट नो, तुम्ही हे कधी ऐकलंही असेल कदाचित कोणाकडनं किंवा नसेलही ऐकलं, की पृथ्वी तत्वाचे जे विकार आहेत ते एका ठिकाणी स्थिर राहणारे विकार आहेत.
त्यांना जडत्व आहे. वायू हा पसरत जाणार आहे. वायू पसरतो. त्यामुळे त्याच्या विकारांचे सिम्पटम दुसरीकडे दिसू शकतात, मूळ असतं भलतीकडेच. सो असे अनेक प्रकार असतात की एखाद्याच सेम क्वालिफिकेशन, पण त्या सेम क्वालिफिकेशन मधली एक व्यक्ती सगळीकडे फिरत असते आणि त्या सेम क्वालिफिकेशनची व्यक्ती वेगळ्या प्रोफाईलवर एका ठिकाणी स्थिर बसलेली असते. का बरं हे होतं असं? मागे एकाने मला प्रश्न विचारला होता की चार्टर्ड अकाउंटंट मी झालेलो आहे, मी ऑडिटमध्ये जाऊ का टॅक्समध्ये जाऊ? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देणार? तुम्ही सीएचा कारक बुध आहे, वाणिज्य शाखेचा कारक बुध आहे, इतक्यावर थांबलात पुढे, तर तुम्हाला टॅक्स आणि ऑडिट कसं ओळखता येईल? त्यांच्या कुंडलीमध्ये पृथ्वी तत्वाचा प्रभाव जास्त होता करिअरच्या बद्दल, म्हणजे दशमेश झाला, रवी झाला, चंद्राचं दशमस्थान झालं वगैरे. त्यांना सांगितलं ऑडिट इज द बेस्ट सुटेबल फील्ड फॉर यू. वाय? कारण टॅक्स हा कर गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. ते भले तुम्ही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन किंवा इतर काही असाल तरी ते टॅक्स हे कुठल्या कुठल्या प्रकारे गव्हर्नमेंटशी जास्त मेजरली संबंधित असं कार्य आहे आणि ते कंपल्सरीली केलं जाणारं कार्य आहे. तिथे अग्नितत्व हे अधिक प्रभावी लागतं. या उलट ऑडिट ऑडिट कसं करतात, तर आधी मुळात सगळे जे काही रेकॉर्ड्स आहेत त्याची छाननी करावी लागते. कायद्याच्या चौकटीत ते बसतंय की नाही बघावं लागतं. नसेल तर त्यातले लॅकुनास डिस्क्रिपन्सी शोधून काढाव्या लागतात. जर काही वर अपॅरेंटली दिसतं तर त्याच्या मुळापर्यंत जावं लागतं, हुंगत जावं लागतं. हे पृथ्वी तत्वाचं कार्य आहे. गंध हा पृथ्वी तत्वाचा गुण आहे. गंध हा पृथ्वी तत्वाचा गुण आहे, त्यामुळे अधिक खोलात शिरत नाही. खंड एक वाचा तुम्ही. ऑडिट हे कार्य पृथ्वी तत्वाच्या अंमलाखाली विशेष प्राधान्याने येतं. त्यामुळे त्यांच्या जर करिअरच्या दृष्टीने पृथ्वी तत्वाचा प्रभाव जास्त असेल तर ऑडिटसाठी सुटेबल आहेत ते जास्ती. अशा अनेक गोष्टी असतात की ज्या तुम्हाला तत्वांचा आधार मिळाला तर तुम्ही ज्योतिषी म्हणून कन्व्हिन्स्ड असता, येस माझं उत्तर बरोबर आहे. येते तुमच्या लक्षात? सो आय होप तुम्हाला ह्या 5 उदाहरणांमधनं अनेक गोष्टी कळल्या असतील. अशी अनंत उदाहरणं देता येतील. तत्व हे लिमिटलेस आहे. तत्व इतकं ते कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन होऊ शकतं ऍट टाइम्स की तुमचा म्हणजे खूप कितीही विचार तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. ओके. तर आय होप तुम्हाला ह्यातनं काही मिळालं असेल. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आवर्जून शेअर करा. मला कमेंट्समधनं पण तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि ज्यांना कोणाला क्लासला ऍडमिशन घ्यायचे त्यांच्यापर्यंत तुम्ही आवर्जून मेसेज पास करा. ऑल दी बेस्ट. श्रीराम.